उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी प्रमोद आरपुरे, उल्हास प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण बदलापूर स्टेशनला आहोत। बदलापूर स्टेशनला 4 महिन्यापूर्वी इथं ओपनिंग झालं होतं। तुला असं वाटतं का की या बदलापूर प्लॅटफॉर्ममध्ये 4 महिन्यापूर्वी जे ओपनिंग केलं गेलं तर आपल्याला स्वच्छतागृहाची सुविधा इथं आहे किंवा ऊन हवा आता याच्यानंतर पाऊस येईल 15 दिवसानंतर तर शेडची व्यवस्था नाही आहे, तुम्हाला काय वाटतं? शेडची व्यवस्था तो ठरवायलाच पाहिजे, पावसाळ्याच्या आधी तर झालीच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे आणि सुख सोयी पण भेटल्या पाहिजे लोकांना बसायला बिसायला स्टेशनला वापस पत्रे तिकडे पण लावले पाहिजे। साहेब, तुम्हाला असं वाटतंय का हे प्लॅटफॉर्म पूर्ण झालं नाही आहे तरी पण यांनी ओपनिंग केलं होतं, हे योग्य आहे का? योग्य तर नाही, योग्य तर नाही आहे। पुन्हा कामं केल्यानंतरच त्यांनी चालू करायला पाहिजे। कारण की आता 15 दिवस राज्यात फक्त पाऊस आहे, पाऊस सगळीकडे चालू झालेला आहे। आता वरती शेड पण साधा नाही, या 15 दिवसात काम होणार नाही। पण ह्यांनी विकासाची कामं केलीत असं जे सांगताय वळून तुम्हाला काय वाटतं, ही विकासाची कामं झाली आहेत का? नाही ना झाले। आता तर पाऊस तर बघता येईल, पावसाचं काय पाऊस तर येणार नाही, पण यांनी हे केलं पाहिजे काम, पब्लिकची सोय काय केली पाहिजे। पब्लिक आणि कसे यांनी कामं केली पाहिजे, पटापट कामं केली पाहिजे आणि पब्लिकची सोय झाली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं का आता कुठे सरकार येईल आणि कुठे सरकार आता सध्या यायला पाहिजे? नवीन सरकारला चान्स दिला पाहिजे? नाही, नवीन सरकारला चान्स दिलाच पाहिजे, नवीन सरकारला चान्स दिलाच पाहिजे, नवीन सरकारला चान्स दिला पाहिजे। मोदी नको। धन्यवाद आता मला एकच जास्तीत जास्त याची सोय स्वच्छतागृहाची व्यवस्था केली पाहिजे, ती झालेली नाहीये आणि मग त्यांनी पूर्ण झालेलं आहे किंवा काम म्हणून तो 4 महिन्यापूर्वी जे त्यांनी उद्घाटन केलं ते योग्य आहे का अयोग्य आहे? स्वच्छतागृहाचं काम झालेलं नाही, काम झालेलं नाही, अयोग्य हे असं नाही व्हायला पाहिजे नसं, पण आम्हाला त्रास होतो म्हाताऱ्या माणसाला। बरोबर, मेनची व्यवस्था नाही आहे। ठीक आहे, बँक नसले चालेल, तुमचं काम चालू आहे, बरोबर मान्य केलेलं, पण सर्वात जास्त माणसाला गरज कशाची? स्वच्छतागृह, ॲक्सिलेटर, लिफ्ट याची कमीत कमी व्यवस्था आम्हाला तिथपर्यंत आम्हाला क्रॉस करायचं, बरोबर तिथं मध्ये येणं नाही, बरोबर आहे, जिना पाहिजेलच मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, कोणाचं हे करणार नाही। आम्हाला जे सोय पाहिजे ते आम्हाला गाड्या वेळेवर सोडा। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं का इथं सगळं व्यवस्थित झालेलं आहे जे 4 महिन्यापूर्वी येते ते? पण आता काम स्पीड आहे, पण ते जे स्पीड आहे ना ते नाही आहे। तुम्हाला वाटतं का थोडा बदल पाहिजे सरकारमध्ये? बदल सरकार आता ते मला त्याबद्दल विचारूच नका, बंधू, त्याबद्दल काहीच विचारू नका। तुम्हाला काय आम्हाला वाटतं? कुठलंही तुम्हाला काय सरकार वाटतं? आलं आता आपल्या भिवंडी विधानसभेमध्ये हां. 3 जण आघाडीचे उमेदवार आहेत, हां, कोण येईल तुमचा अंदाज आहे? कोण येईल? मला नाव कोण यायला माहिती, पाहिजे? नाव माहिती। ओके साहेब, धन्यवाद। हां. मॅडम नमस्कार, जे आता रेल्वेचे जे अपूर्ण काम झालेलं आहे 4 महिन्यापूर्वी जे प्लॅटफॉर्मचं काम त्यांनी ओपनिंग केलं होतं, उद्घाटन केलं होतं, उद्घाटनचा अर्थ सर्व व्यवस्थित आहे। आता आपण याची आपण बघतोय बेंच नाही आहेत, एक्सिलेटर नाही आहे, स्वच्छतागृह नाही आहे, शेड पण नाही आहे, म्हणजे ऊन एवढा 42 डिग्री ऊन आहे। आता 15 दिवस पाऊस पण चालू होईल, तर तुम्हाला काय वाटतं की ह्या सरकार म्हणजे जे आता जे उद्घाटन केलं होतं प्लॅटफॉर्मचं ते योग्य आहे का अयोग्य आहे? उद्घाटन केलं होतं, पण त्या मानाने काम पण तेवढं स्पीडनी व्हायला पाहिजे होतं, पण ते अजून झालेलं नाही आहे। पण आमची अशी आशा आहे की बदलापूरला जास्तीत जास्त सोयी ट्रेनला दिल्या पाहिजेत, ट्रेन वाढवल्या पाहिजेत आणि हे आता चढताना जी गर्दी असते ना, जसं की 2 नंबरला ट्रेन आली तर तिथून खूप गर्दी अशी असते आणि इथूनही आलं तर इकडे खूप गर्दी होते। मग त्या मानाने हा जो मधला ब्रिज असेल किंवा एक्सिलेटर किंवा जे काही ब्रिज किंवा लिफ्टमध्ये त्या सगळ्या सुविधा जरा योग्य वेळेत झाल्या तर बरं होईल, म्हणजे असं आमचा त्रास वाटणार नाही।